आज आपल्याकडे बेसनच्या गोळ्याची आमटी आहे, तर आमटीसाठी लागणारं आता आपण हे वाटण काढतोय। तर त्याच्यासाठी आपण घेतलंय धने, काळी मिरी, खोबरं, हे ओलं खोबरं आहे, हळद आहे, मिरची पावडर आहे, अर्धा कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय आणि 4-5 हे लसूणच्या पाकळ्या घेतल्यात। आता आपण हे मिक्सर मध्ये घालून वाटून काढूया। ते आता आपण बेसनच्या गोळ्याची तयारी करून घेतोय। ह्याच्यासाठी आपण इथे बेसन घेतलंय, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ता, इथे आपण एक कांदा बारीक चिरून घेतलाय, चवीपुरतं आपण मीठ घालणार आहे आणि थोडीशी आपण हळद घालणार आहे। आता हे सगळं आपण एकत्र करून ह्याचं मिश्रण तयार करून घेऊया। हे बघा, आता आपला हा बेसनचा गोळा पूर्ण तयार झालेला आहे। जर तुम्हाला हा थोडासा चिकट वाटत असेल तर तुम्ही याच्यात ओलं खोबरं देखील किसून घालू शकता, त्याच्याने पण चव चांगली येते आणि चिकटपणा पण कमी होतो। आपण ही फोडणीची तयारी करतो। इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यात आपण अर्धा एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा भाजून झालेला आहे, ह्याच्यात आता आपण पाणी घालणार आहे। आता हे पाणी आपलं चांगल्या प्रकारे उकळलेलं आहे। हे असे आपण छोटे छोटे भजीचे त्यात गोळे सोडणार आहे आणि हे उकळून नंतर चांगले शिजून वर आले ना की त्याच्यात नंतर आपण वाटण घालायचंय। ही भजी आपली चांगली शिजून वर आलेली, ह्याच्यात आता आपण वाटण घातलंय आणि थोडंसं ह्याच्यात पाणी ऍड केलंय। तुम्हाला कसं पातळ जाड पाहिजे तसं तुम्ही घालायचं पाणी। ह्याच्यात आता आपण 5 ते 6 कोकमं घालणार आहे, चवीनुसार थोडं आपण वरतून मीठ घालायचंय। बघा, आता आमटी आपली उकळलेली आहे। तुम्ही पण एकदा अशी करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल।